श्री स्वामी समर्थ. होय, देव तुलाच सांगतोय, आज दुर्लक्ष करून चालणार नाही. आज तुझी 10 मिनिटे देवाला देऊन तर बघ. संपूर्ण वर्षभर तुला कशाचीच कमी पडणार नाही. घरात कायम पैशाची बरकत राहील. बाळा, आता तुला घाबरायची गरज नाही. भगवंत स्वतः तुझ्या आयुष्यात चमत्कार करायला आला आहे. त्यामुळे पुढील 3 मिनिटे हा पवित्र संदेश ऐकत राहा. बाळा, थांब. मी इतरांसारखा स्वार्थी देव नाही. माझ्यावर विश्वास ठेव. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायला मी आलो आहे. देव म्हणतो, तुम्ही खूप तणावपूर्ण दिवस पार केले आहेत. आता तुम्ही मला शोधण्याची गरज आहे. मी तुला मदत करीन. हार मानणे हा पर्याय नाही. देव बोलला आहे. आपण हा संदेश शेवटपर्यंत वाचण्यात अयशस्वी झाल्यास आपल्या आशीर्वादांचा मार्ग बंद होईल. त्याकडे दुर्लक्ष करू नये, कारण लवकरच तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. देव घोषित करतो की आपले कुटुंब एका नव्या प्रारंभाच्या काठावर आहे. चिंता, निराशा आणि आर्थिक संघर्षाचे दिवस लवकरच संपतील. त्याच्या जागी आपल्याला आनंद, समृद्धी आणि अनपेक्षित चमत्कार आढळतील. रोमांचक आणि उल्लेखनीय बातम्या तुमची वाट पाहत आहेत. कोणीतरी आपल्याला नवीन घर देणार आहे आणि तो परमेश्वर आहे. आपल्या वडिलांनी आपल्याला शांततापूर्ण आणि प्रसन्न ठिकाणी नेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या चमत्कारांच्या साक्षीदार होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. देव प्रकट करतो की आपण विपुल आशीर्वाद, बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात. सर्व काही आपल्या बाजूने संरेखित होईल. योग्य वेळी आपण चांगले आरोग्य, एक सकारात्मक मानसिकता, विपुलता, यश, अर्थपूर्ण कनेक्शन, शांतता, आध्यात्मिक आणि मानसिक वाढ आणि आर्थिक समृद्धीची अपेक्षा करू शकता. जर तुमचाही तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर आत्ताच अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि हा पवित्र संदेश लाईक करा. बाळा, संकटांना घाबरू नकोस, कारण प्रत्येक संकटावर मात कराल आणि अधिक मजबूत व्हाल अशी शक्ती मी तुला दिली आहे. विशेषतः जेव्हा आपल्या लक्षात येईल की आपल्या पुनरागमनासाठी हा एक पाऊल ठेवणारा दगड आहे. सर्व गोष्टी आपल्या चांगल्यासाठी एकत्र काम करत आहे. आज देव तुला सांगत आहे, पुढची 10 मिनिटे तुझ्या जीवनाच्या कथेतील एक महत्त्वाचा मुद्दा ठरतील, ज्यामध्ये तुझं नशीब कायमचं बदलू शकतं. आता तुझे वाट पाहण्याचे दिवस संपले. वर्षानुवर्ष तुला रडवणारी प्रत्येक नकारात्मक गोष्ट नाहीशी होईल आणि तुझी सर्वात मोठी मनोकामना पूर्ण होईल. थोडासा वेळ देवाला दे. देवाकडे तुझ्या नशिबाची रहस्य आहेत, जी तुम्हाला आत्तापर्यंत माहीत असलेल्यापेक्षा खूप वेगळी आहेत. कृपया मी तुम्हाला विनंती करतो, हा व्हिडिओ घाईघाईने नकारू नका, कारण यामुळे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. देव म्हणतो, तुम्ही तुमच्या जीवनातील एका नवीन शक्तिशाली नवीन अध्यायात प्रवेश करत आहात. घाबरू नका. तुमची स्वप्ने पूर्ण होतील. तुमचे आशीर्वाद वाढतील. संपूर्ण विश्वाची निर्मिती करणारा देव आज तुला एक प्रभावी वचन द्यायला आला आहे. न ऐकलेल्या प्रमाणात संपत्तीचे आश्चर्य पुढील दिवसात घडून येईल. तुला देखील स्वामींचा आशीर्वाद हवा असल्यास आत्ताच तुझ्या 4 मित्रांना किंवा मैत्रिणींना हा पवित्र संदेश शेअर कर. जे दुःखी आहेत
जे चिंताग्रस्त आहेत त्यांना हा पवित्र संदेश शेअर करा. त्यांच्याही भाग्यात आणि तुमच्याही भाग्यात स्वामी स्वतः येऊन चमत्कार करतील. देव म्हणतो, देवाचे आशीर्वाद बहुविध आहेत आणि चारित्र्यामध्ये परिवर्तनशील आहेत. ते अनन्य नाहीत. सर्व गोष्टी पूर्ण करण्याची तुम्ही कधीही विचारात न घेतलेल्या ताज्या शक्यतांच्या खिडक्या उघडण्याची आणि तुम्हाला सौभाग्याच्या संरक्षणात्मक कवचात बांधून ठेवण्याची, तुमचे जीवन आपुलकीने भरण्याची क्षमता माझ्याकडे आहे. तुला जे काही ताण देत आहे त्यापेक्षा मी मोठा आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहताना तुम्ही काहीतरी अनोखे बनण्याच्या मार्गावर आहात याची जाणीव ठेवा, कारण तो तुमच्या समोर आलेल्या व्हिडिओतील शब्दांच्या पलीकडे आहे. हा एक पवित्र करार आहे जो कायम ठेवल्यास परिवर्तनाचा मोठा पूर येईल. तुमच्या चिंतेचे वजन आणि तुमच्या अंतःकरणात प्रतिध्वनी होत असलेल्या चिंतेची सतत धडपड सोडा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देव म्हणतो, सर्वशक्तिमान अंधाराच्या तेजाने प्रकाशित झालेल्या एका नव्या विभागाचा उजाड उद्या फुटेल. संसारिक समृद्धीपासून ते आध्यात्मिक वैभवापर्यंत सर्व अभिव्यक्तींमध्ये भाग्याने भरलेले जीवन तुमच्याकडे आहे. ऊर्जा आणि जोमाने भरलेले जीवन जे एखाद्या शक्तिशाली प्रवाहाप्रमाणे तुमच्या नसांमधून वाहते. तुम्हाला देवाचा आशीर्वाद हवा असल्यास स्वामींचे नाम ओम दर्पणाय नमः टाईप करा आणि आत्ताच आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा. स्वामी सांगतात, हे एक जीवन आहे जे आनंदात भिजलेले आहे. आनंदाचा एक स्रोत आहे जो आतून उगवतो आणि या प्रकाशात तुमच्या आत्म्याला खायला देतो. प्रेमळ भक्तांनो, मी तुम्हाला विनंती करते की मी काय म्हणते याकडे लक्ष द्या आणि या व्हिडिओमध्ये असलेली मोठी क्षमता लक्षात ठेवा. तुमच्याकडे आर्थिक ताणतणाव नसलेल्या, जीवन बदलणाऱ्या लाभांनी भरलेल्या आणि नवीन मार्गाच्या भक्तीच्या उबदार प्रकाशात स्वर्गीय कृपेने भिजलेल्या भगवंताचा आशीर्वाद घेण्यासाठी तुमच्याकडे 5 मिनिटे आहेत. परमेश्वराच्या दयाळू हाताने उजळलेले भविष्य या क्षणी उघडले आहे, म्हणून ते स्वीकारा, कारण त्यात तुमच्या जीवनाचा मार्ग बदलण्याची क्षमता आहे. जर तुझा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ किमान पुढची 7 मिनिटे पाहत राहा, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. देव घोषित करतो, अखंड समर्पणाने मी तुमची प्रत्येक शेवटची अस्वस्थता, चीड, समस्या आणि त्रास दूर करण्याची शपथ घेतो. कठोर आरोग्य, अंतहीन परिपूर्णता आणि कोणतीही सीमा नसलेली शाश्वत शांतता या भरपूर भेटवस्तूंनी परिश्रमपूर्वक बदलू शकते. शब्दांच्या पलीकडे तुझ्यासाठी माझी भक्ती ही एक अखंड अथांग विहीर आहे जी कधीही थांबत नाही. तुझ्या चैतन्यास पोषण करते आणि तुला कोमल सांत्वन देणाऱ्या मिठीत गुंडाळते. माझ्या प्रिय बाळा, अस्तित्वाच्या जगात जिथे नीती जोडते आणि अंतःकरण सुसंवादाने धडपडते, अशा जगात कोणीतरी राहतो ज्याचे हृदय तुमच्यासाठी भावनांच्या मैफिलीने प्रतिध्वनित होते. ते प्रेमाच्या तेजाने उजळून निघालेल्या, आपुलकीने भरलेल्या आणि तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनणाऱ्या अटूट इच्छेने चाललेल्या रस्त्यावरून चालतात. तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास स्वामींचे नाम ओम मंत्राय नमः टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. देव म्हणतो, तुमच्यावर त्याचे अखंड प्रेम आहे. हे प्रेम इतके खोल आहे की ते त्यांच्या अस्तित्वातील प्रत्येक तंतूंमध्ये झिरपते.
त्यांच्या हृदयातील रखरखीत बुद्राशांना जीवन देणारे नदीचे पोषण देते. ते तुमच्याबद्दलचे त्यांचे प्रेम व्यक्त करू इच्छितात. त्यांना तुमची किती काळजी आहे हे दाखवायचे आहे. होय, हे सर्व देवच सांगतोय. त्यांच्या आत्म्याच्या तळापासून तुमच्याशी एक वचनबद्धता व्यक्त करायची आहे, जी वेळ प्रतिध्वनित होईल. हे मोठ्याने घोषित करा, माझ्या आर्थिक परिस्थितीच्या प्रचंड विस्तारामध्ये एक प्रचंड आणि रोमांचकारी क्रांती घडणार आहे. हे संक्रमण इतकं महत्त्वपूर्ण आहे की ते माझ्या सर्वात वाईट अपेक्षांनाही मागे टाकण्यास तयार आहे. होय, मी तुलाच सांगत आहे. मी भविष्यातील अशा दिवसांबद्दल बोलतो जेव्हा माझे बँक खाते तुझ्या आशांच्या पलीकडे असलेल्या संपत्तीने भरलेले असेल. देव म्हणतो, तुझ्या डोक्यावर असलेले कर्ज, गरिबी सर्व जळून जाईल. फक्त रोज हे एक वाक्य बोल, माझे नेहमीच चांगले होणार आहे. बाळा, तुझ्या संकटांना घाबरू नकोस. स्वतःला तयार कर, कारण तुमची मर्जी नशिबाच्या शक्तींद्वारे उडवली जात आहे. तुम्हाला दिला जाणारा अविश्वसनीय प्रवास सुरू करण्यासाठी सज्ज व्हा. तुमच्या सर्व कर्जांची फेड करायला देव आला आहे. तुमच्या सर्वात मोठ्या स्वप्नांचे घर आणि संपूर्ण आनंदाचे जीवन फक्त देवाचं ध्यान घेऊन तुला मिळू शकतं. म्हणून कायम देवाच्या सदैव नामात राहा. आज देव घोषित करतो, तुमच्या आर्थिक पैशाची विनंती आम्ही स्पष्टपणे ऐकली आहे. तथापि ते आपल्या मूळ इच्छेच्या वर आणि पलीकडे जाणाऱ्या भव्य आशीर्वादासह दिले जाईल. देव म्हणतो, तुमची आर्थिक स्थिती चमकदारपणे चमकेल. तुमच्या मुलांवर आणि नातवंडांमध्ये ते तेज पसरवेल आणि त्यांना अथांग संपत्तीने सजवलेल्या जीवनाचे बक्षीस देईल. पुढच्या 72 तासांमध्ये तुमच्यावर अनपेक्षित आर्थिक फायद्यांच्या साखळी उतरवण्यासाठी सज्ज व्हा. दुःख घेऊन रडत बसणं बंद कर. चमत्कारिक घटनांचा एक आकर्षक प्रवाह तुमच्या जीवनात धावणार आहे. त्यामुळे तुमच्या शिरपेचात उभ्या असलेल्या उत्साही अपेक्षेचा स्वीकार करा. येणाऱ्या 5 दिवसात तुझ्या आयुष्यात असे चमत्कार घडतील की ज्याची अपेक्षा तू सोडली होतीस. शांतपणे म्हणा किंवा मग टाईप करा. तुमची नियमित उपस्थिती मला धीर देते. देवा, माझा या कल्पनेवर विश्वास आहे की तुमचा वैश्विक हात मला माझ्या आयुष्याच्या जाळ्यात अधिक चांगल्या किनाऱ्यावर नेण्यासाठी आश्चर्यचकित करत आहे. देव म्हणतो, रडणे थांबव. तू जे सोडलेस त्यापेक्षा माझ्याकडे काहीतरी चांगले आहे. देव तुमच्याबद्दल 7 गोष्टी सांगतो. देव तुमचे नाव जाणतो. देवामध्ये प्रत्येक संकटांना पळवून लावण्याची शक्ती आहे. तुम्ही देवाचे मूल आहात. देवाद्वारे तुम्ही सर्व काही करू शकता. तुमचे भविष्यातील वैभव तुमच्या वर्तमान दुःखापेक्षा मोठे आहे. तुमच्या विरुद्ध उभारलेले कोणतेही हत्यार यशस्वी होणार नाही. देव तुमच्या बरोबर आहे आणि तो सर्व जाणतो. देव तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही सहमत असाल तर स्वामींचे नाम ओम अगुरवे नमः टाईप करा आणि आत्ताच 3 जणांना हा पवित्र संदेश शेअर करा. भाग्यवंत ठराल. देव म्हणतो, स्वतःला थोडेसे ढकलून द्या. मग तुम्ही तुमच्या जीवनात काहीतरी आश्चर्यकारक कराल, जे तुमच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य आणेल. वेदना तात्पुरती असते. तुम्ही आत्तापर्यंत अनुभवलेल्या वेदना आता कायमच्या विसराल, कारण भगवंत तुझ्या आयुष्यात चमत्कार करत आहे. ही प्रार्थना शांतपणे म्हणा किंवा मग टाईप करा. हे देवा, मी माझ्या आयुष्यावर चुकून बोललेले कोणतेही नकारात्मक शब्द मी देवाच्या साक्षीने रद्द करतो. माझ्याबद्दल बोललेले कोणतेही वाईट शब्द मी ते रद्द करतो
आणि देवाला शरण जातो. मी स्वामींच्या नावाने आशीर्वादित आणि अत्यंत अनुकूल आहे. देव म्हणतो, तक्रार करणे थांबवा, अतिविचार करणे थांबवा. तुम्ही स्वतःवर खूप ताण घेत आहात. त्याऐवजी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तुझा माझ्यावर विश्वास आहे तरी कुठे? मी तुझ्यावर प्रेम करतो. अरे बाळा, मी तुला असा निराश करणार नाही. माझे शरीर, माझे हृदय अयशस्वी असू शकते, परंतु देव माझ्या हृदयाची शक्ती आणि माझा भाग आहे. हा महिना संपण्याआधी तुम्ही प्रश्न केलेल्या प्रार्थना, अमर्याद शांतता, मोठे आशीर्वाद, मोठे चेक, मोठे कनेक्शन, देवाने तुमच्यासाठी अभिषेक केलेल्या खोल्यांच्या हंगामात चालत आहात. पुष्टी करण्यासाठी स्वामींचे नाम ओम भूमिजाय नमः टाईप करा. देवा, हा व्हिडिओ ऐकणाऱ्या व्यक्तीच्या शरीराला उपचारांसह स्पर्श करा. त्यांच्या आर्थिक गोष्टींना स्पर्श करा. खरे प्रेम शोधा आणि नवीन दरवाजा उघडा, ही मनापासून विनंती. देव म्हणतो, हा व्हिडिओ जो शेवटपर्यंत ऐकत राहील त्याला त्याच्या आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. तुमचा पुढचा अध्यायात काही लोकांना असे वाटेल की त्यांनी तुमच्याशी चांगले वागायला हवे होते. देवाची योजना आहे, त्यावर विश्वास ठेवा, जगा, आनंद घ्या. देवाची योजना नेहमीच सर्वोत्तम असते. त्याच्या योजना आमच्या अपेक्षेपेक्षा मोठ्या आहेत. परमेश्वरावर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी काय चांगले आहे हे त्याला माहीत आहे. तो प्रदान करेल. परमेश्वराची वाट पहा, खंबीर व्हा आणि मनापासून परमेश्वराची वाट पाहत राहा. देव म्हणतो, तुम्ही काय करत आहात ते पहा. तुमच्या कृतींवर लक्ष ठेवा. मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की तुम्ही या जगात रिकाम्या हाताने आलात आणि रिकाम्या हाताने जाल. निवड तुमची आहे. तुम्हाला लोकांच्या स्मरणात कसे राहायचे आहे. देव म्हणतो, जेव्हा तुमचा माझ्यावर विश्वास असेल तेव्हा कोणतेही वादळ फार मोठे नसणार. जगाला कॉल करण्यापेक्षा मला कॉल करा, मी तुम्हाला उत्तर देईन. आमचा देव एक अद्भुत देव आहे आणि तुमचा विश्वास असेल तर तुम्ही प्रार्थनेत जे मागाल ते तुम्हाला मिळेल. परमेश्वर स्वतः तुमच्यासाठी लढेल. फक्त शांत रहा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या हृदयाचे रक्षण करा, कारण तुम्ही जे काही करता त्यातूनच सर्व काही वाहत असते. जेव्हा तुम्हाला चिंता वाटत असेल तेव्हा या वचनांना चिकटून राहा. तुमची सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण परमेश्वराला तुमची काळजी आहे. पुढील 2 मिनिटे तुझ्या भाग्यात चमत्कार करतील. देव म्हणतो, कशासाठीही काळजी करू नका, परंतु प्रत्येक गोष्टीत प्रार्थना आणि विनंती करून देवाला धन्यवाद देऊन तुमच्या विनंत्या देवाला कळवा. तुमचा भार प्रभूंवर टाका. तो तुम्हाला सांभाळेल. तो नीतिमानांना कधीही हलवू देणार नाही. जे थकलेले व ओझ्याने दबलेले आहेत त्यांनी माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन. उद्याची चिंता करू नका, कारण उद्या स्वतःच्याच गोष्टींची चिंता करेल. दिवसासाठी पुरेसा स्वतःचा त्रास आहे. देव म्हणतो, तुमच्या स्वतःच्या क्रोधामुळे पश्चाताप होऊ शकतो आणि त्याहून वाईट म्हणजे मृत्यू. रागावर नियंत्रण ठेवा. रागात असताना पाप करू नका. रागाने घर सोडू नका. इतरांवर रागवताना झोपू नका. पृथ्वीवरील जीवन तात्पुरते आहे. बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. शांतपणे बोला. प्रिय देवा, जीवन न्याय नाही हे समजण्यासाठी मला शक्ती दे. वेळोवेळी माझ्यावर रेंगाळणाऱ्या विकृत विचारांवर मात करण्यासाठी मला मदत कर. आयुष्यातील सर्व टप्प्यांवर तुझ्याकडे वळण्यास मला मदत कर. मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, जे हरवले आहे ते परत मिळेल. जे तुटले आहे ते बरे होईल. देव म्हणतो, मी आधीच कामावर आहे. होय, मी तुझ्यावरच काम करतोय.
मी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला वळण देईन. तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईन आणि तुम्हाला दुखावलेल्या प्रत्येक ठिकाणी बरे करेन. मी तुमचे दुःख, चिंता, समस्या दूर करीन आणि त्याच्या जागी चांगले आरोग्य, आनंद आणि शांती देईन. मी तुम्हाला अशा पदांवर ठेवीन ज्यासाठी तुम्ही अर्ज देखील केला नाही. देव म्हणतो, तुम्हाला जी वेदना जाणवते ती तुम्हाला बदलू द्या. वेदना लक्षात ठेवा, जेणेकरून ती तुम्हाला पुढच्या वेळी पापाचा पराभव करण्यास मदत करेल. मी तुला क्षमा करतो. मला कठीण पाहिजे आहे परत येण्यासाठी. तू खूप कठीण पडलास, पण तू पराभूत झाला नाहीस. मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, काही वेळा पुढे जाण्यासाठी रस्ता सुरक्षित आणि मोकळा होईपर्यंत तुम्हाला मागे राहावे लागते. देव म्हणतो, तुमच्यासाठी गोष्टी सकारात्मक दिशेने वळतील. माझ्यावर विश्वास ठेव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो भक्त शेवटपर्यंत हा पवित्र संदेश ऐकत राहील, त्याची कितीही मोठी, कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल. देव म्हणतो, ज्या गोष्टीबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात त्या एकाएकी पडणार आहेत. मी माझ्या चांगुलपणाने तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. माझ्याकडे तुमचे उत्तर आहे. मला शोधा. तुम्हाला काय माहीत असणे आवश्यक आहे ते मी तुम्हाला दाखवत असतो. देव म्हणतो, तयार व्हा. मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. मी आधीच उपचार, स्वातंत्र्य, पदोन्नतीची रांग लावली आहे. हे सर्व अचानक होणार आहे. देव म्हणतो, जे तुमच्या हानीसाठी आहे ते कसे घ्यावे आणि ते तुमच्या फायद्यासाठी कसे वापरावे हे मला माहीत आहे. तुमची नोकरी, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, नातेसंबंधांमध्ये तुम्ही अलौकिक बदल पाहाल आणि अनुभवाल. मी सर्व गोष्टी नव्याने करीन. मी आधीच प्रत्येक धक्क्यासाठी पुनरागमन, प्रत्येक चुकीचे समर्थन, प्रत्येक निराशेसाठी नवीन सुरुवातीची व्यवस्था केली आहे. तुझं आयुष्य तुमच्यासाठी सकारात्मक दिशेने वळणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. देव म्हणतो, मी तुमची पावले क्रमाने ठेवीन. तुम्हाला आशीर्वाद, उपचार, कृपा, प्रेम, नवीन संधींसह दैवी टक्कर देईन. प्रार्थनेत राहा, हार मानू नका. देव म्हणतो, ज्या गोष्टींबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात त्या अचानक घडतील. मी माझ्या चांगुलपणाने तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. तुम्ही एका नव्या अध्यायात पाऊल टाकत आहात. तुम्ही वाट पाहण्यापासून जिंकण्यापर्यंत जाल. तुम्ही हे अपघाताने वाचत नाही आहात. हे तुमचे पुष्टीकरण आहे. सर्व काही ठीक होणार आहे. मी आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. देव म्हणतो, तुम्ही जे पाहिले आहे त्यापेक्षा आयुष्यात बरंच काही आहे. फक्त तुम्ही वाईट ऋतूतून जात आहात. याचा अर्थ असा नाही जीवन इथेच संपले. बाळा, अजूनही मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही लवकरच एक वेगळी गोष्ट करणार आहात. चमत्कारांनी तुम्हाला कसे सापडले याबद्दल एक कथा होणार आहे. खूप प्रेरणांनी भरलेली ही कथा असेल. तुम्ही ज्या गोष्टींचा सामना करत आहात त्यावर तुम्ही मात करणार आहात. तुमचे मन आणि हृदय लवकरच पुन्हा शांत होईल. तुम्ही तयार आहात का? तुम्ही तयार असाल तर स्वामींचे नाम ओम गुरुवे नमः टाईप करा आणि आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. ऊर्जा हे विश्वाचे चलन आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे लक्ष देता तेव्हा तुम्ही तो अनुभव विकत घेता. म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या चेतनेला एखाद्या व्यक्तीवर किंवा तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू देता तेव्हा तुम्ही त्याला तुमची ऊर्जा पुरवता आणि ती नाराज होण्याच्या अनुभवाची प्रतिफल देते. फोकसमध्ये निवडक व्हा, कारण तुमचे लक्ष तुमची ऊर्जा देते आणि ते जिवंत ठेवते. जो तुम्हाला तुमच्या पात्राच्या पलीकडे पाहतो, जो तुम्हाला तुमच्या पात्राच्या पलीकडे पाहतो, जो तुमच्या आत्म्यावर
प्रेम करतो अशा व्यक्तीसोबत राहणे हा प्रेमाचा सर्वात सुंदर आणि प्रामाणिक प्रकार आहे. तुमचा शारीरिक फॉर्म कोणालाही आवडू शकतो. मला तुमची खरोखरच गरज आहे. या मानवी अवताराच्या पलीकडे मी कोण आहे ते शोधा. तुमचे मन एक चुंबक आहे. जर तुम्ही आशीर्वादांचा विचार केला तर तुम्ही आशीर्वाद आकर्षित करता, आणि जर तुम्ही समस्यांचा विचार केला तर तुम्ही समस्यांना आकर्षित करता. नेहमी चांगले विचार जोपासा आणि नेहमी सकारात्मक आणि आशावादी राहा. आपण जे विचार करतो तेच आपल्याला मिळते. त्यामुळे सकारात्मक विचार केल्यास जीवन आपोआप सकारात्मक होईल. एकदा तुम्ही खरोखरच तुम्हाला आनंदी जीवन हवे आहे हे ठरवले की विश्व ते घडवून आणण्यासाठी गोष्टी संरेखित करण्यास सुरुवात करेल. यावर मनापासून विश्वास ठेवा आणि तुमच्यासाठी चमत्कार घडतील. तुझ्या वाट्याला काहीतरी छान येत आहे. आश्चर्यकारक वेळ, आश्चर्यकारक नातेसंबंध, आश्चर्यकारक साहस, आनंद आणि वाढीची अपेक्षा करा. तुम्ही तयार आहात का? तयार असाल तर स्वामींचे नाम ओम तत्वविदे नमः टाईप करा आणि आत्ताच जो भक्त दुःखी आहे, संकटात आहे, त्या भक्ताला हा पवित्र संदेश शेअर करा. त्यांच्याही भाग्यात देव चमत्कार करेल. त्यांनाही देवाचा आधार भेटेल. तुमच्या जीवनात प्रवेश करण्यासाठी, सकारात्मक नवीन ऊर्जेसाठी सज्ज व्हा. तुमची मानसिकता चांगल्या ऊर्जेसाठी चुंबकीय आहे. तुम्ही सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करता आणि चांगले होण्यासाठी दररोज पावले उचलता, तेव्हा तुमच्यासाठी सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते. प्रत्येक वर्तमान क्षणाच्या प्रेमात पडा. जसे नकारात्मक विचार प्रकट होतात तेव्हा त्यांना जाऊ द्या. तुमची ऊर्जा तुम्ही बनण्याचे स्वप्न पाहत असलेल्या व्यक्ती होण्याच्या जाणीवेवर केंद्रित करा. तुम्ही तुमच्या मनावर अधिराज्य गाजवणारे विचार बनवा. त्यांना चांगले बनवा. तुम्हाला जे वाटते ते तुम्ही आहात. तुम्ही जे काही आहात ते तुमच्या विचारांनी सुरू होते. तुमचा आत्मविश्वास तुम्ही काय साध्य करू शकता याचा टोन सेट करतो. योग्य मानसिकता भव्य अभिव्यक्तींना गती देऊ शकते. जीवन म्हणजे केवळ स्वतःला शोधणे असे नाही. हे आपल्या आवडी आणि विश्वासाद्वारे स्वतःला तयार करण्याबद्दल आहे. आपण काय तयार करू शकता हे मानसिकता ठरवते. तुमचा विश्वास आहे ते तुम्ही तयार करू शकता असे तुम्हाला वाटते. काळजी करणे थांबवण्याची वेळ आता आली आहे. ज्या दारांमधून तुम्हाला सरकायचे आहे त्या दरवाजांमध्ये प्रवेश करण्यापासून स्वतःला रोखू नका. आपले मन पुन्हा उघडा आणि नकारात्मक विचार फिल्टर करा. तुमच्या सकारात्मक लोकांना भरभराटीसाठी जागा द्या. तुमचा पेशंट, दयाळू आणि गोड वातावरण खूप चुंबकीय आहे. तुमचे आशीर्वाद त्यांना प्रचंड लाटांमध्ये येण्यासाठी वेळ घेतात, यात आश्चर्य नाही. आणखी एक भव्य दिव्य मार्गावर, आणि यावेळी तुम्ही ते एकाऐवजी उघडे दोन्ही हातांनी पकडणार आहात. तुमच्यासारखा खरा आत्मा नेहमीच सर्वोत्तम चमत्कारांना पात्र असतो. देव म्हणतो, बलवान आणि धैर्यवान व्हा. मी तुझा देव आहे. मी 6 दिवसात जग निर्माण केलं आणि 7व्या दिवशी विश्रांती घेतली. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडे तुला बळकट करण्याची आणि तुझ्या सर्व समस्यांवर विजय मिळवण्यात मदत करण्याची शक्ती आहे. तुम्ही सहमत असाल तर स्वामींचे नाम ओम प्रमादिने नमः कमेंट करा आणि आत्ताच आपला हा व्हिडिओ लाईक करा. देव म्हणतो, तणाव जाऊ द्या, आशीर्वाद वाहू द्या. फक्त मला तुमच्या आयुष्यात प्रथम ठेवा. तुमचे संपूर्ण आयुष्य कसे बदलेल ते पहा. तुमची वेदना देवाच्या हृदयाला स्पर्श करते. देव तुमच्या आत्म्याला शांती देईल. देव तुमच्या जीवनात आनंद आणेल. पैशाचा स्फोट तुमच्या मार्गावर येत आहे. तुमच्या आयुष्याची वेळ अगदी योग्य आहे. काहीतरी आश्चर्यकारक घडणे आहे. तुम्ही हे ऐकत असताना काहीतरी तणावपूर्वक गोष्ट तुमच्या आयुष्यातून बाहेर पडणार आहे आणि त्याची जागा आशीर्वादाने घेतली जाणार आहे. उद्या सकाळी
देव तुम्हाला एक चमत्कार दाखवणार आहे, जो तुमच्या आयुष्यातील सर्व चिंता रद्द करेल. आजचा दिवस असा आहे की ब्रह्मांड तुमच्या जीवनात मोठे आशीर्वाद द्यायला आला आहे. शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा. तुम्हाला जे हवे आहे ते आधीच तुमचे आहे. जर आधीच झाले असेल तर त्यासाठी तुमचे आशीर्वाद मोजणे सुरू करा. त्याबद्दल धन्यवाद म्हणण्यास प्रारंभ करा. ते साजरे करण्यास सुरुवात करा. उर्वरित महिना शांतता, आशीर्वाद, सकारात्मकता आणि चांगल्या बातम्यांनी भरलेला असेल. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात. तुमच्या जीवनातील सर्व पैलू चांगल्या स्पंदनांनी बहरलेले आहेत. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. ते प्राप्त करण्यासाठी 4 वेळा श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि जो भक्त दुःखी आहे, संकटात आहे, त्या भक्ताला हा व्हिडिओ शेअर करा. भाग्यवंत ठराल. देव म्हणतो, तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात. तुमच्या जीवनातील सर्व पैलू चांगल्या स्पंदनांनी बहरलेले आहेत. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. ब्रह्मांड तुम्हाला एक भागीदार पाठवत आहे, जो तुम्हाला आदर, निष्ठा, प्रामाणिकपणा, आपुलकी आणि बिनशर्त प्रेमाने खराब करेल. ताणतणाव थांबवा. तुमच्यासोबत काहीतरी मोठे घडणार आहे. योग्य वेळी विश्व तुम्हाला ते देईल जे तुमचेच आहे. वर्षानुवर्ष तुला रडवणारी प्रत्येक नकारात्मक गोष्ट नाहीशी होईल. आनंद, हशा, प्रेम आणि आशीर्वादांनी सर्व काही बदलेल. देवाची योजना आपल्या इच्छेपेक्षा नेहमीच सुंदर असते. देवाचे प्रेम तुम्ही ज्या गोष्टीतून जात आहात त्यापेक्षा मोठे आहे. देव अजूनही तुझी कथा लिहित आहे. तुम्हाला अजून काय पाहायचे आहे यात विश्वास सोडू नका. देव म्हणतो, तुम्ही दुःख सहन केले असेल, तुम्ही रडला असाल, एकांतात असं माझ्याबरोबरच का असं विचारलं असेल, परंतु मी तुमच्या शत्रूंच्या उपस्थितीत सार्वजनिकपणे तुम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक संकटातून सोडवणार आहे. जेव्हा देव तुमच्यासाठी असतो तेव्हा तुमच्या विरोधात कोण उभं राहू शकेल? सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ 7 वेळा टाईप करा. देव म्हणतो, तुम्ही किती दूर आला आहात त्याबद्दल धन्यवाद बोला. मला माहीत आहे की ते सोपे नाही, पण आता येणाऱ्या आशीर्वादांसाठी तुम्ही तयार व्हा. देव म्हणतो, सर्व काही योग्य मार्गाने योग्य वेळी होईल. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, आशा सोडू नका. मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुम्हाला सर्व काही मिळेल. एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व सापडेल, परंतु जेव्हा तुम्ही मला शोधता तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते सर्व असेल. लोक नेहमी तुम्हाला खोटं ठरवतील, पण मी कधीही असं करणार नाही. तुझा जीव माझ्या हातात दे, तुझी मी काळजी घेईन. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, प्रोत्साहन द्या. आपण आपल्या आशीर्वादांच्या किती जवळ आहात याची आपल्याला कल्पना नाही. पुढे चालत राहा. मी सदैव तुझा देव असेन. मी तुला घडवले आहे. मी तुझी काळजी घेईन. मी तुला सोबत नेईन आणि प्रत्येक संकटातून तुला वाचवीन. तुमच्या आयुष्यात जे काही नकारात्मक घडत आहे ते सकारात्मक वळण घेणार आहे. हार मानू नकोस, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही लवकरच काहीतरी खास साजरे करणार आहात. तुम्ही लवकरच परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त करणार आहात. परमेश्वराचे आभार माना, कारण तो चांगला आहे. त्याचे प्रेम सदैव टिकते. स्वतःला देवाच्या स्वाधीन करा. त्याच्या हातात तुमचे भविष्य सुरक्षित आहे. तुम्हाला फक्त त्याची गरज आहे. तुमचा विश्वास असल्यास स्वामींचे नाम ओम सदानंदाय नमः टाईप करा आणि जो भक्त दुःखी आहे, संकटात आहे, त्या भक्ताला हा पवित्र संदेश शेअर करा. पुण्यवंत व्हाल. देव म्हणतो, आज रात्री विश्रांती घ्या. तुमच्या विनंत्या मला कळवा.
विश्वास ठेवा की मी तुमचे ऐकले आहे. मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, तुम्ही नकारात्मक होणे थांबवावे अशी माझी इच्छा आहे. स्वतःला खाली आणणे थांबवा. स्वतःचे अवमूल्यन करणे थांबवा. तुम्ही चॅम्पियन आहात. देवाची योजना. मी असे कधीच म्हटले नाही की तुम्ही माझे अनुसरण केल्यास जीवन सोपे होईल, परंतु मी वचन देतो की मी नेहमी तुमच्या पाठीशी असेन. आम्ही सर्व काही एकत्र करू. हे सोपे नाही, परंतु आपण विजयी होऊ. देव म्हणतो की तुम्ही किती दूर आला आहात त्याबद्दल धन्यवाद. मला माहीत आहे की ते सोपे नव्हते, पण आता येणाऱ्या आशीर्वादांसाठी तुम्ही तयार आहात. तुम्ही जे काही करता ते परमेश्वराला सोपवा. त्याच्यावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल आणि तुम्हाला मदत करेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वांनी तुमची काळजी घ्या. धन्यवाद.